जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले। या दुर्घटनेत नवीन पनवेल सेक्टर 12 येथील सुस्वभावी व्यक्तिमत्व दिलीप देसले यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे। रविवारी नवीन पनवेल येथे त्यांच्या स्मरणार्थ एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिलीप देसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। नवीन पनवेलमधील आयोजित केलेल्या या शोकसभेत दिलीप देसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हणाले की दिलीप देसले यांच्या समाजातील प्रत्येक चांगल्या कार्याचा नेहमीच पाठिंबा होता। त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या जाण्याने समाजामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे। परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशी प्रार्थना केली। आपले देसले काका ही गेलेले व्यक्ती, त्यांचा जीव हा काही परत येणार नाही आणि त्यामुळे आज ज्या विश्वासानं ते त्या काश्मीरमध्ये गेलेले होते, एका अर्थानं हा देश आमचा आहे, या देशाच्या बद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये असलेली आत्मीयता याचा कुठं ना कुठं तरी एका अर्थानं खून पाडण्यात आलेला आहे आणि म्हणून याची चीड संपूर्ण देशभरामध्ये व्यक्त झालेली तुम्ही आम्ही पाहिली। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची निदर्शनं झालेली आपण पाहिलेली आहेत। पनवेलमध्येच कालच्या दिवशी मशाल मोर्चा काढण्यात आला, परवाच्या दिवशी, आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक निषेधाचे कार्यक्रम सर्व ठिकाणी झालेले पार पाडले। अनेकांच्या संतापाला पारावर राहिला नाही अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला आणि खरं तर फक्त दहशतवादी नाही, तो भ्याड हल्ला होता आणि भारतीय सैन्याच्या वेशामध्ये येऊन अशा पद्धतीचा हल्ला केला गेला आणि त्यामुळे या अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करणारे व्यक्ती आणि ते करणाऱ्या संघटना यांना निश्चितपणानं शासन केले जाईल। आज आपण सगळेजण पाहतो की याच्यापूर्वी देखील अशा पद्धतीनं पाकिस्तानने जे छोटे छोट्या पद्धतीचे हल्ले केले, पण त्याच्यामध्ये आपल्या देशातल्या लोकांचे जीव गेले। त्यावेळेला सर्जिकल स्ट्राईक करायचा असू द्या किंवा कुठलाही स्ट्राईक करायचा असू द्या, तर त्या प्रत्येक वेळेला त्या अशा पद्धतीच्या मोहिमेसाठी गेलेल्या प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ते सुरक्षितपणानं परत येईपर्यंत पंतप्रधान हे कुठेही असू दे, त्यांनी त्या ठिकाणावरून नजर हटवली नाही अशा पद्धतीच्या या मोहिमा पार पडलेल्या आपण पाहिल्या। त्यामुळे हे जे कृत्य आहे, या कृत्याचाही बदला घेतला जाईल, त्याचाही हिशोब चुकता केला जाईल, मात्र त्याच्यासाठी एक वेळ निश्चितपणाने येईल। पण आज तुम्ही आम्ही जिथे राहतो त्या राहत असलेल्या परिसरात काय याचाही आम्ही विचार केला पाहिजे, कारण आज अशा पद्धतीची कृत्य तुमच्या आमच्या अवतीभोवती सहजपणानं दिसत नाही, पण कुठे ना कुठेतरी याला शहरीपणाचा, आपण सभ्यपणाचा मुलामा देऊन अशी कृत्य परस्पर केली जातात, ज्याला अर्बन नक्षलवाद असं म्हटलं जातं। त्या अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून या अशा पद्धतीच्या घटनांचं सौम्य पण उदात्तीकरण केलं जातं, हे आपण आता अलीकडच्या काळामध्ये पाहतोय आणि म्हणूनच अशा पद्धतीचे प्रकार आपण टीव्हीवरती सरसकटपणानं पाहतो। आता ज्या अतिरेक्यांनी अशा पद्धतीचा प्रकार केलाय, निर्गुण हत्या आहे, त्या भ्याड हल्ला आहे, पण त्याचं कशा पद्धतीचं समर्थन असू शकतं, पण त्याचंही समर्थन करण्याचा काही लोक प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे। आमच्यातले असे कोण आहेत हे आपण ओळखलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं अशा कृत्यांमध्ये त्यांच्यातली माणुसकी शोधणारे लोक आहेत यांचा तर आपण निषेधच केला पाहिजे। मला असं वाटतं की या अशा पद्धतीच्या या हल्ल्यातून आपलं मन व्यथित होत आहे आणि अशा पद्धतीच्या घटना परत घडू नयेत यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक असण्याची आवश्यकता आहे। तुमच्या आमच्यामध्ये राहून या अतिरेक्यांना किंवा यांच्या मनोवृत्तीला जे सहकार्य करतात त्यांना आपल्या समाजापासून वेगळं काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या जणांनी जागरूक असलं पाहिजे। त्याच्या मागेही जेव्हा पाकिस्तान्यांनी आपल्यावरती हल्ले केले, आपल्या देशाचे पंतप्रधानांनी त्यांना सोडलं नाही, त्यांच्या घरात
घरात घुसून मारलं. आता सुद्धा ज्या आपल्या मनातल्या भावना आहेत, प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं आता थांबायचं नाही, आता पाकिस्तानाला संपवल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि मोदीजींनी परवा सगळ्यांनी टी व्हीवरती बघितलं की मोदीजींनी जाहीरही केलं की इसका करारा जवाब मिलेगा. जवाब तर मिळणार, पाकिस्तानावरती अटॅक तर होणार. एवढं करून आपली गेलेली माणसं परत मिळतील का? तर नाही. आपली माणसं आपल्याला परत मिळणार नाहीत, पण पाकिस्तानला धडा शिकवणं. मोदीजींनी ठरवलं माझ्या देशातल्या निरपराध व्यक्तीला हात जरी लागला तरी आम्ही काय करू शकतो, मागे पाकिस्तानी बघितलं होतं, आताही आम्ही त्याला थोड्याच दिवसात दाखवू. अशा पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. त्या काही गोष्टी कधी घडतील, काय घडतील ते सगळं ठरलेलं असतं, ते होणार. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या ठिकाणी मोदीजींच्या मार्फत पूर्ण होणार. अनेक प्रवासी सुदैवानं त्या ठिकाणी बचावले. अनेकांना प्रशांत जे असतील, महेश जे असतील, या ठिकाणी आमचे आमदार, या ठिकाणी विक्रांतजी असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं केलं. कौतुक असं याचं आनंद थोडासा त्यातल्या त्यात. हे दुःख डोंगरा एवढं जरी असलं तरी त्यातल्या त्यात हे आमचे वाचले कोण बाबा, सुदैव कोणाचं, कसं काय झालं, कसं तिथं काय घडलं, हा कसा अचानक त्या ठिकाणी. आम्ही आज त्यांच्या घरी गेलो होतो. आशिषजी शेलार जे मंत्री आहेत आपले, त्यांनी आता घरी कुटुंबाला भेट दिली. एअरपोर्टला सुद्धा त्या दिवशी कुटुंबियांना भेट दिली. त्यामुळं हे जे सगळं दुःख आहे, हे दुःख डोंगरा एवढं आहे, ते सहन न करू शकणारं कुटुंब या ठिकाणी आम्ही बघतोय, त्याचे चेहरे आम्ही वाचतोय. पण या ठिकाणी आमच्या हातात एवढंच आहे की या कुटुंबाबरोबर सातत्यानं. या शोकसभेवेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशिला खरत, ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, सी भगत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, जगदीश खरत, खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, उल्वे मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, माजी नगरसेवक अनिल भगत, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह अभिषेक भोपी, रुपेश नागवेकर, रोहित जगताप, गौरव कांडपे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, स्मिता वाणी, जितेंद्र वाघमारे, शिवाजी भगत, विजय म्हात्रे, राकेश भुजबळ, अक्षय सिंग, मयूर कदम, कोमल कोळी आणि देसले यांचे असंख्य नातेवाईक, मित्र परिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.